ॲट्रॉसिटी प्रकरणी आरोपीचा जामीन मंजूर. 9/11/2023 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथील गुर नंबर 660/2023 प्रमाणे आरोपी नामे हबीब शेख, साकीब शेख, यासीन शेख, अब्बास शेख, साहिल शेख व इतर आरोपी यांच्या विरुद्ध भादवी कलम 143, 147, 149, 324, 504 व शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 3(1) RS 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यातील हकीकत अशी की दिनांक 8/11/2023 रोजी सकाळी 9:15 वाजता यातील फिर्यादीचा साक्षीदार हा मोटारसायकलवरून आरोपी याच्या घरासमोरून जात असताना हबीब शेख यांनी असे म्हणाले की घरासमोरून जायचे नाही, या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केलेली होती. त्यानंतर काही वेळाने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियाने आरोपी हबीब शेख, खुर्शीद शेख, साकेत शेख व इतर आरोपी घराकडे थांबलेले होते त्यांच्याकडे येऊन आमच्या अविनाशला घरासमोर जाताना शिवीगाळ का केली अशी विचारणा केली असता यातील आरोपी हबीब शेख, खुर्शीद शेख, साकीब शेख व इतर आरोपी यांनी फिर्यादी शिवीगाळ करून धक्काबुक्की केलेली आहे व तेथे पडलेले लोखंडी पाईपने फिर्यादीस डोक्यात, पायावर, पाठीवर, मांडीवर, छातीवर मारहाण केली व आरोपी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपींचा जामीन अर्ज मेहरबान सेशन कोर्ट यांच्याकडे दाखल केल्यानंतर सदर आरोपींचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रत्येकी 50,000च्या जात मुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केलेला आहे. यातील आरोपीकडून ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे, मुनिनाथ कारंपुरी, अनिता कळके, वीरसेन फुलझळके यांनी काम पाहिलेले आहे. ॲट्रॉसिटी प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर. दिनांक 9/11/2023 रोजी फिर्यादीने दिलेल्या फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुरा नंबर 660/2023 यामधील आरोपी नामे हबीब शेख, साकीब शेख, यासीन शेख व इतर आरोपींविरुद्ध भादवी कलम 143, 147 व 324 व इतर आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ॲट्रॉसिटी ॲक्ट 3(1) RS व 3(1) V2 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यातील गुन्ह्यातील हकीकत अशी की दिनांक 8/11/2023 रोजी साक्षीदार यांनी आरोपीच्या घरासमोर जात असताना आरोपी थांबून आमच्या घरासमोरून जायचं नाही अशी म्हणून दमदाटी केली. त्यानंतर काही वेळाने फिर्यादी यांनी आरोपी थांबलेल्या घराजवळ हबीब शेख व खुर्शीद शेख व इतर थांबलेल्या असताना सदर फिर्यादी यांनी आमच्या अविनाशला का मारहाण केली अशी विचारणा केली असता सदर सर्व आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून व मारहाण केली. यातील फिर्यादीस खाली पडलेल्या लोखंडी पाईपने डोक्यावर, छातीवर व पाठीवर, पायावर अशी मारहाण केली. त्यानंतर सदर फिर्याद फौजदार चौडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपींकडून सेशन न्यायालय येथे जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आलेला असून सदर मेहरबान कोर्टाने आरोपीचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रत्येकी आरोपीस 50,000च्या जात मुचलक्यावर मेहरबान कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. यातील आरोपीकडून ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे, ॲडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी, ॲडव्होकेट अनिता कळके, ॲडव्होकेट वीरसेन फुलझळके यांनी काम पाहिलेले आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.